अरे पप्पा मम्मी आपण अजून पोरगी पाहायला गेली नाही. आपण काय हॉलमध्ये गप्पे मारायला बसले आहेत. चला ना आपण पोरगी पाहून येऊ. काय तुम्ही दोघी जाऊन आले पाहून लगन बे तुमचे का? अरे नालायक चुप बाईस, तुझ्या माईची आवड आहे ते तिलेच विचार कशी आहे ते. का रे पोऱ्या, त्या टायमाला तर आम्ही एवढं हे बी नाही केलं. आमचा टाइम तर वेगळा होता. आजचा जमाना लय बिघडला. आतापासून एवढी एक्साइटमेंट नको ठेवू बाळा. अरे मम्मी आताचा जमाना बिघडलाय नाही हो मम्मी, सुधारला उलटन. म्हणतो अरे नालायक का, मग तू सांग कधी जायचं पोरगी पाहायला. जास्त शिकवू नको. तुही मायले सर्व समजतं. मी समजतं तर पहिलं मला का बंदी नेलतं लगन माया आहे ना. अरे कुत्र्या चुप बाईस न. अरे बैला एवढी काय तुले हे, आम्ही पाहू तेव्हा तर तुले नेऊ ना. आम्ही ना आधी पाहून आलो, मग आता जाऊ आपण 2-3 दिवसानं. अरे मम्मी आजच चाललायचं ना मग काय 2-3 दिवस. एवढं काय लगन करायचं झालं रे तुले? घरी बसले शांततेत बसता नाही येत का रे? आम्ही पाहून आलो ना, 2-3 दिवसानं जाऊ ना रे. मरून चालला का रे तू? जाऊ देव येले एकदा दाखवून आणि पडीन तेव्हा याची गांठ. चला मग आता जाऊ थोड्या टायमानं. मग ठीक आहे आपण जाऊ. अरे मम्मी बाबा तुम्ही माझ्या लाडके मम्मी पप्पा. अरे वा वा चला. माय व काय समजावं या काट्याला, एवढं काय येईल हे झालंय रे. लग्न झाल्यावर काय करशील रे ना? अरे या त्याच्या लग्नामध्ये नाचा फिरीन. मग पप्पा मी तर तुम्हाला 2 दिवसांमध्ये नातू नाती. जास्त मस्ती नको येऊ बरं तू, नाही तर दंडा घे ना. आणि तुले मी नाही हो मम्मी चालणं लवकर. अन्न तू जास्त शामपणा नको करू. नी तर मी आज जोडा घेईन आणि असा आणि न तुले दोन. ताई तुमची मुलगी खरंच खूप चांगली आणि आहे संस्कारी. अरे मम्मी मग इलाज करायची का फायनल? अरे तशी गोष्ट नाही आहेत ते, तू मी याच्या नानी नको लागा. आई मग आवडली का तुम्हाला आमची मुलगी? हा खूप आवडली मला. यस फायनल करता. शांत बस रे ताई, आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली. खूप सुशील आणि मग ताई चला ना फटकन करूया तोंड गोड. हाव करूया. जा रसगुल्ले घेऊन ये. हो आई आणते आता. हे घे आई, माझ्या हाताने बनवलेले रसगुल्ले मी घेऊन आली. आई हे रसगुल्ले माझ्या मुलीने बनवलेले आहे आणि आमच्या घरात तर माझी मुलगीच बनवते हे रसगुल्ले. खाऊन तर बघा एकदा, खूप चविष्ट आहे. अरे वा वा माझ्या बायकोच्या हातचे किती भारी रसगुल्ले. अरे पहिले रगन तर उद्या मग नंतर म्हणतील. ताई तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आणा मी घेते रसगुल्ले. ताई नमस्कार. आता आम्ही येतो लग्नाची तारीख फिक्स वगैरे करून. का रे ती काय जादा काढत होता रे? तू जसं वचवच करत होता का? अरे जर त्यांना लग्न मोडून टाकलं असतं रे, तिचा बाप पोलीसवाला आहे माहिती. अरे तिचा बाप मला तर काही दिसला नाही. तुम्ही काय पण नको फेकत जा. पहिला आम्ही जाऊन आले 2-3 दिवस आधी. तिचा बाप तर घरी होता. सर्वांसमोर आमचं बोलणं झालं. आज तिचा बाप ऑफिसला जायला होता बैला. मग पुढच्या हप्ती माझ्या सासऱ्याशी भेटून येईन. त्या अजून तुझ्या लग्न व्हायचा पताडीनी फक्त स्थळ झालं तर जास्त मातला का रे तू? लग्न तर उदे बारे. लग्न काय आळत बी लागली नाही तुला अजून, साखरपुडा बी. अरे आऊन याले मातेले. अरे असे पोरं राहायचे ना, काय मजाक मध्ये पोरं व्हाय. कावा तुम्ही बी त्याची चाल शिकले का? मजाक मध्ये पोरं व्हायचे म्हणताय. हा बी मजाक मध्ये झाला. म्हणून ताई ते 7 भाऊ आहे आणि पप्पा तुमच्या 7 बहिणी आहेत. क्या शांत बस जो तू. शांत बसून जा. चला आता झोपायचा वेळ झालाय. फालतू धंदे बघ बंद करा. अरे आता काय करायला आला तो आमच्या रूम मध्ये? पप्पा लग्नाचा डेट आणि पत्रिका का फिक्स करूचा ना? दम धरणं रे आता करू न सर्व. आमच्या टायमाला तर आम्ही अशा रावण्या करत देवा आमचं लग्न नको होऊ दे जा, आमचं लग्न नको होऊ दे जा. तू बसाव तुम्ही तुमचे बी रंग पाहिले म्हणूनच असा नाही. अरे बाप शेर तो बेटा 1.25 शेर. शेरगिरी काढली ना मग